सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत भालबा केळकर यांचं शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा हे पुस्तक. आणि त्यातला आजची जी गोष्ट कालपासून जी आपण सुरू केली आहे त्याचं नाव आहे चांद सुलतान. काल आपण बघितलं की शेरलॉक होम्स आणि वॅटसन त्या चांद सुलतान हा जो घोडा गायब झाला होता आणि त्याच्या ट्रेनरचा खून झाला होता त्या संबंधात तिकडे जायला निघाले होते शोधासाठी. बघूया आता पुढे काय होतंय. तबेल्यापासून चारी बाजूला अर्धा मैलापर्यंत मुळीच वस्ती नाही, पण पलीकडे मात्र टॅव्हिस्टॉक कंत्राटदारानं काही छोटे बंगले बांधून जरा चैनी आणि धनाढ्य लोकांची हवा खाण्याची सोय केली आहे. पश्चिमेकडे 2 मैलांवर हा कंत्राटदार राहतो, तर दुसऱ्या बाजूला 2 मैलांवर कॅपल्टन नावाची एक छोटी वसाहत आहे. तिचा मालक आहे लॉर्ड ब्लॅकवॉटर आणि त्या वसाहतीची व्यवस्था पाहतो सिलास ब्राऊन नावाचा अश्वशिक्षक. इथं जरा मोठ्या प्रमाणावर अश्वशिक्षणाचं काम चालतं. बाकीचा डार्टमूर मैदानाच्या बाजू मात्र अगदी मोकाट आहेत. मधूनमधून जिप्सी लोकांच्या भटक्या टोळ्या मैदानावर 1-2 दिवस मुक्काम करतात आणि जातात. गेल्या सोमवारी सारं कसं सुरळीत चाललं होतं. सोमवारी रात्री सिल्व्हर ब्लेज बेपत्ता झाला आणि एकच हाहाकार उडाला. सोमवारी संध्याकाळी घोड्यांना फिरवून पाणी पाजून गड्यांनी परत त्यांना तबेल्यात आणलं होतं आणि रात्री 9 वाजता तबेल्याला कुलूप ठोकलं. 2 गडी स्ट्रेकरच्या घरी जेवायला गेले आणि तिसरा नेड हंटर हा तबेल्यातच राहून घोड्यांवर रात्रभर नजर ठेवून पहारा करायला म्हणून बसला. स्ट्रेकरच्या घरची कामकरीण मुलगी एडिथ बॅक्स्टर ही मटणाचा रस्सा भरलेली बशी घेऊन रात्रीच्या जेवणासाठी ती हंटरला देण्यासाठी म्हणून तबेल्याकडे गेली. तबेल्यातच एक नळ असल्यामुळं तिनं पाण्याचा ग्लास काही नेला नाही. तसंच पहारा करणाऱ्यानं कसलंही मादक पेय घ्यायचं नाही असाही सक्त हुकूम कर्नल रॉसनं दिला होता, म्हणून तिनं मद्यही नेलं नाही. बंगलीपासून तबेल्यापर्यंत काळोखात जावं लागणार म्हणून एडिथनं एक कंदीलही बरोबर घेतला होता. तबेल्यापासून 25-30 यार्डांवर एडिथ होती तेव्हा मैदानावरच्या अंधारातून एक माणूस एकदम पुढे आला. चांगला सभ्य पोशाख केलेला, सभ्य वाटणारा असा तो माणूस होता. त्याच्या हातात एक चांगली जाडजूड आणि जड काठी होती आणि त्यानं शिकारी बूट घातले होते. चांगला राखी गरम सूट आणि सुती टोपी होती. त्याचं वय सुमारे 30चं असावं. त्याच्या एकंदर आविर्भावावरून त्या मुलीला कुतूहल निर्माण झालं. त्यानं तिला विचारलं, मी कुठल्या भागात आहे हे कृपा करून सांगाल का? मी मैदान हिंडून दमलो आहे. मैदानावर झोपावं लागेल की काय अशी मला भीती वाटू लागली होती. तेवढ्यात तुमच्या दिव्याचा उजेड दिसला आणि धीर आला. अगदी धावत आलो पहा मी इकडं. किंग्स पायलँडच्या अश्वशिक्षकाच्या तबेल्याजवळ तुम्ही आला आहात ते तुमच्या लक्षात आलं का? त्या मुलीनं त्याला मिश्किलपणे विचारलं. काय म्हणता? याला म्हणावं दैव. तो माणूस जवळजवळ आनंदानं किंचाळलाच. तबेल्यात एक गडी रोज असतो ना पहाऱ्यावर, त्याचं जेवण नेतेस वाटतं. छान छान. काय गं, तुला नवा फ्रॉक घेण्या इतकं बक्षीस मी दिलं तर तुला आवडेल की नाही? असं म्हणून त्यानं आपल्या कोटातून एक पांढरा घडी केलेला कागद काढला. हे बघ, हा कागद त्या मुलाला दे. हे काम करशील तर आत्ता झक्कास नवा फ्रॉक घेता येईल इतकी बक्षिसी देईन. या त्याच्या बोलण्यानं ती मुलगी घाबरलीच. ती धावतच तबेल्याकडे गेली आणि छोट्या खिडकीतून जेवणाची बशी आत सरकवत तिनं त्या मुलाला हा सारा प्रकार सांगितला. तेवढ्यात तो माणूस खिडकीशी आला आणि बोलायला लागला. गुड इव्हनिंग. ए पोरा, तुझ्याशी मला जरा बोलायचं आहे. हे बोलताना त्यानं एक कागदाचं पाकीट हातातून त्या मुलाला देऊ केलं. हे त्या मुलीनं पाहिलं तसं ती नंतर पोलिसांना निक्षून सांगत होती. ए, काय काम आहे रे तुझं? त्या पोरीनं विचारलं. माझं काम केलंस तर तुला थोडीशी चिरीमिरी मिळेल. तो माणूस खिडकीतून आत पाहत त्या मुलाला म्हणाला. वेसेक्स चषकासाठी होणाऱ्या शर्यती तुमच्या 2 घोड्यांना म्हणजे सिल्वर ब्लेज आणि बायार्ड यांना तुम्ही भाग घ्यायला सोडणार आहात असं कळलं. तुझी ती बक्षिसी देतो. तू मला एक गुपित सांग की सिल्व्हर ब्लेजपेक्षा बायार्ड वजनानं कमी असल्यामुळं
त्याला 5 फर्लांगात जवळजवळ 100 यार्डांचा पुढावा मिळेल, म्हणून तुम्ही त्यावर जास्त पैसे लावले आहेत. ही बातमी खरी आहे का? त्या माणसाचं हे बोलणं ऐकून तो मुलगा जरा पिसाळला. अरेच्चा, तू शर्यतीवर पैसे लावणाऱ्यांचा दलालच दिसतोयस की. किंग्स पायलँडला अशा उपद्व्यापी दलालांची संभावना कशी होते याची तुला चुणूक दाखवून देतो, थांब. असं म्हणून तो मुलगा तावातावानं उठला आणि त्यानं कुत्र्याची साखळी सोडून त्याला त्या माणसावर छू केलं. मुलगी तर त्या घाबरून बंगलीकडं आधीच पळत सुटली होती. तिनं मागं वळून पाहिलं. जो परका माणूस वाकून खिडकीतून ज्या मुलाशी बोलत होता तो नेड हंटर कुत्र्याला घेऊन तबेल्याबाहेर आला. तेव्हा तो माणूस कुठं गायब झाला कोणालाच ठाऊक. हंटरनं तबेल्याभोवती आणि बंगलीभोवती जरा दूरवर जाऊन पाहिलं, पण त्या माणसाचा काहीच मागमूस लागला नाही. होम्स सारी हकीकत मोठ्या उत्साहानं आणि संगतवार सांगत होता. मी मध्येच म्हटलं, 1 मिनिट थांब होम्स. कुत्र्याला घेऊन हंटर तबेल्यातून बाहेर आला तेव्हा त्यानं तबेल्याचं दार कुलूप लावून बंद केलं की उघडंच टाकलं? शाबास वॅटसन, अगदी हाच महत्त्वाचा मुद्दा माझ्याही मनात आला झटकन. म्हणून मी डार्टमूरला तार करून अगदी नीट स्पष्टीकरण मागवलं आणि मला उत्तर मिळालं की हंटरनं बाहेर पडताच तबेल्याच्या दाराला कुलूप लावलं. तसंच खिडकीही इतकी लहान होती की त्यातून कोणी माणूस आत जाणं शक्य नव्हतं. इतर 2 गडी आल्यावर हंटरनं स्ट्रेकरकडं झालेला सारा प्रकार कळवला. स्ट्रेकरला जरी या प्रकाराचा खरा अर्थ फारसा कळला नाही तरी तो हा प्रकार ऐकून अस्वस्थ झाला एवढं मात्र खरं. त्याची अस्वस्थता बराच वेळ रेंगाळत राहिली असं दिसतं, कारण रात्री 1 वाजता त्याची बायको जागी झाली तर हा बाहेर जाण्याचे कपडे घालीत होता असं तिला दिसलं. तिनं विचारलं तेव्हा स्ट्रेकर म्हणाला की मागच्या प्रकारामुळं मला चैन पडत नाही आहे, जरा घोड्यांची हालहवाल बघून येतो. बाहेर पाऊस पडतोय, यावेळी बाहेर जाऊ नका म्हणून तिनं त्याला आवर्जून सांगितलं, पण व्यर्थ. मॅकिटॉश घेऊन तो तिचं न ऐकता बाहेर पडला. चांद सुलतानचा ट्रेनर जॉन स्ट्रेकर तबेल्याजवळच्या खड्ड्यात असा मरून पडलेला दिसला हे नंतर कळलं. सकाळी 7ला मिसेस स्ट्रेकर जागी झाली आणि अजून आपला नवरा परत आला नाही हे कळल्यावर तिला फारच काळजी वाटू लागली. लगेच पोशाख घालून आणि कामकरी मुलीला घेऊन ती तबेल्याकडे गेली. तबेल्याचं दार सत्ताड उघडं होतं. हंटर त्याच्या खुर्चीत गुंगीतच पडला होता आणि सिल्व्हर ब्लेज घोड्याचा पत्ताच नव्हता. स्ट्रेकरचाही कुठं मागमूस नव्हता. घोड्याचं खोगीर ठेवण्याच्या आणि वैरण ठेवण्याच्या खोलीत 2 गडी झोपले होते. त्यांना तिनं उठवलं. त्यांना अगदी गाढ झोप लागली होती आणि रात्रीत संशय येईल असं त्यांना काहीच ऐकू पण आलं नव्हतं. खिडकीजवळचा मुलगा तर इतका गुंगीत होता की त्याच्याकडून काहीच कळेना. शेवटी तिनं जागे झालेले 2 गडी यांना घोड्याचा आणि स्ट्रेकरचा शोध करायला पाठवलं. सर्वांना एकच आशा वाटत होती की स्ट्रेकरनं केवळ घोड्याला फिरवण्यासाठी इतक्या सकाळी बाहेर नेलं असावं. पण बंगली शेजारच्याच एका उंचवट्यावरून त्यांनी जेव्हा पलीकडच्या मैदानाकडे पाहिलं तेव्हा मात्र ते जरा घाबरले, कारण घोड्याचा तर पत्ताच नव्हता आणि सुमारे 2 फर्लांगावर एका झुडपावर कोटासारखं काहीतरी पडलं होतं. ते धावतच तिकडे गेले. तो पडलेला कोट स्ट्रेकरचाच होता आणि पलीकडेच एका मोठ्याशा खड्ड्यात स्ट्रेकर मृतावस्थेत पडला होता. त्याच्या डोक्यावर कसला तरी जबरदस्त प्रहार झाला असं वाटत होतं, कारण तिथे जखम दिसत होती आणि मांडीवर एखाद्या धारदार हत्यारानं कापलं जावं अशी लांबसर खोल जखम दिसत होती. स्ट्रेकरच्या हातात रक्तानं भरलेला एक धारदार पण अगदी छोटा चाकू दिसत होता. स्ट्रेकरवर ज्यानं हल्ला केला असेल त्याच्याशी स्ट्रेकरनं जीवावर उदार होऊन सामना दिला असला पाहिजे हे उघड दिसत होतं. त्याच्या दुसऱ्या हातात एक तांबडा मफलर दिसत होता. कामकरी मुलीनं तो लगेच ओळखला. आदल्या रात्री जो माणूस अंधारातून येऊन तिच्याशी बोलला, तिला बक्षिशी देऊ केली, त्याच्याच गळ्याभोवती तो मफलर तिला पाहिल्याचं ती अगदी निश्चयी स्वरात म्हणाली. सारे जण घाईघाईनं परत आले. तोपर्यंत गुंगीत असलेला हंटर शुद्धीवर आला होता. त्यानंही तो मफलर ओळखला. त्या आगंतुक माणसानेच माझ्या
मटणाच्या रश्श्यात अफूची भुकटी मिसळली, बहुधा खिडकीतून आत हात घालून, अशीही त्यानं कबुली दिली. सर्वांचा त्या आगंतुक माणसावरचा संशय इतका पक्का झाला, त्याला पकडावं अशीच सर्वांची भावना झाली. पण घोड्याचं काय झालं होतं? ज्या खड्ड्यात स्ट्रेकर पडला होता त्याच खड्ड्यात पावसामुळं ओल्या झालेल्या जमिनीवर घोड्याच्या टापांचे ठसे स्पष्ट उमटले होते. तसेच खड्ड्याबाहेरही ते ठसे दिसत होते. म्हणजे स्ट्रेकरवर हल्ला झाला तेव्हा घोडा खड्ड्यात होता. मग सकाळीच कुठं बेपत्ता झाला? डार्टमूरच्या मैदानावर उतरलेल्या जिप्सी टोळ्यांचा शोध घ्यायला सांगितला, पण व्यर्थ. मोठं बक्षीस जाहीर केलं, पण घोडा सापडवून कुणीच आणला नाही. इकडं हंटरच्या जेवणाच्या उरलेल्या रश्श्यात अफूची भुकटी सापडली आणि त्या आगंतुक माणसानं उपद्व्याप केला हे नक्की झालं. कारण त्या दिवशी इतर साऱ्याच जणांनी रस्सा खाल्ला होता, पण इतर कुणावर काहीही परिणाम झाल्याचं दिसलं नाही. अशी ही कोण सारी हकीकत आहे. आता पोलिसांनी त्यांच्या हाती हे प्रकरण आल्याबरोबर शोधायला सुरुवात केली. ग्रेगरी नावाच्या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याच्या हाती हे प्रकरण सोपवलं गेलं आहे. त्याला जर थोडी कल्पकता असती तर तो आपल्या कामात फार निष्णात ठरला असता. त्यानं प्रत्यक्ष जागी जाऊन नीट शोध केला आणि लगेच सगळीकडं पोलीस पाठवून आदल्या रात्रीच्या त्या आगंतुक माणसाला लगेच पकडलं. त्याचं नाव फ्रिट्झरॉय सिम्प्सन असं त्यानं सांगितलं. तो माणूस तर चांगला घराण्यातला, सुशिक्षित आहे. घोड्याच्या शर्यतीची त्याला फार आवड असल्यानं आपली बरीच इस्टेट त्यानं त्यात पैसे लावून घालवली आहे आणि सध्या तो लंडनमधील क्रीडा मंडळात नोकरी करतो असंही कळलं. त्यानं सिल्वर ब्लेस या त्याच्या आवडत्या घोड्यावर पूर्वी बरेच पैसे लावले होते, ही त्याच्या अकाउंट बुकावरून दिसून आलं. त्याला अटक केल्यावर त्यानं अगदी सरळ जबाब दिला. मी किंग्स पायलँड इथल्या घोड्यांची माहिती मिळवायला लंडनहून इथं आलो. तसंच सिलास ब्राऊन नावाचा जो तिथून जवळच राहणारा अश्वशिक्षक होता, त्याच्याही डॅशबरो नावाच्या आणखी एका चांगल्या घोड्याची माहिती मिळवावी असा माझा मानस होता. स्ट्रेकरच्या तबेल्याजवळ घडलेला आदल्या दिवशीचा प्रकार त्यानं मान्य केला, पण कुठल्याही दुष्ट हेतूनं आपण आलो नव्हतो असं त्यानं आवर्जून सांगितलं. केवळ अगदी नक्की अशी माहिती घोड्यांबद्दल मिळावी अशी त्याची इच्छा होती. पण तो लाल मफलर दाखवल्यावर मात्र तो गडबडला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. तो मफलर स्ट्रेकरच्या हातात कसा गेला हे मात्र त्याला सांगता येईना. त्याचे कपडे ओलसर होते. त्या अर्थी आदल्या रात्री पावसात तो मैदानावर भटकत होता हे नक्की. त्याच्या हातातली काठी चांगली जड होती आणि तिच्या मुठीत शिसं ओतून चांगल्या हत्यारासारखी ती उपयोगात पडावी अशी केलेली होती. स्ट्रेकरच्या डोक्यावर बहुधा त्यानं त्याच काठीनं प्रहार केला असावा आणि स्ट्रेकरच्या खुनाला तो जबाबदार असावा हे नक्कीच ठरलं. एकच गोष्ट त्याच्या बाजूनं दिसत होती, ती म्हणजे त्याच्या अंगावर एकही जखम नव्हती आणि स्ट्रेकरच्या हातातला चाकू तर रक्तबंबाळ झालेला होता. एकूण सारी आजतागायतची हकीकत ही अशी. वॅटसन, तुला काही या प्रकरणात निराळी अशी एखादी दिशा दिसते का? असली तर मला सांग. शेरलॉक होम्सनं अत्यंत सुसंगतरित्या सांगितलेली ही हकीकत मी अगदी एकाग्र चित्तानं ऐकली. यातल्या पुष्कळशा तपशीलवार गोष्टी मी वर्तमानपत्रात वाचल्या होत्या, पण त्यांच्यातला परस्पर संबंध काही मला जाणवला नव्हता. तो आत्ता जाणवला. आता वॅटसन काय म्हणतोय आणि होम्स त्याच्यावरती काय आणखीन पुढे विचार करणार हे आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.